मे महिना सुरू झाला रे झाला की कोकणामध्ये फणस, आंबा हे भरपूर प्रमाणात मिळतात आणि त्या फणसाची भाजी बनवली जाते. तसेच फणसाच्या गऱ्याची भाजी बनवली जाते आणि कोकणामध्ये हे आवडीने खाल्ले जाते आणि सर्वांच्याच आवडीची ही रेसिपी आहे. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण फणसाच्या गऱ्याची भाजी पाहणार आहोत. एक झटपट आणि चटपटीत अशी रेसिपी आहे. एकदा नक्कीच तुम्ही बनवून पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर इथे मी गरे घेतले आहेत. तर गरे मी साफ करून घेतले आहेत. फणसातले गरे काढून घेतले आणि त्याची जी वरची साल वगैरे असते ती पूर्णपणे काढून घेतली. त्यानंतर इथे मी हे गरे कापून घेतले आहेत. तुम्ही सुरीने किंवा विळीने सुद्धा कापू शकता. तर इथे मी सर्व गरे कापून घेतले. त्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतले आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर एखाद्या चालणीमध्येच हे ठेवून घ्यायचे, म्हणजे जे काही एक्स्ट्राचे पाणी असेल ते पूर्णपणे निथळून जाईल. लगेचच फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक मोठी पलीवर तेल घालून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले की अर्धा चमचभर मोहरी आणि अर्धा चमचभर जिरे घालायचे. जिरे मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची. त्यानंतर ठेचलेलं लसूण घालायचं. तर 4 ते 5 पाकळ्या लसूण घातला. कढीपत्ता घालायचा. त्यानंतर पाव चमचभर हळद घालून घेतली. तिखट घालायचे आहे. तर इथे मी बेडगी मिरचीचे तिखट एक चम्मचभर घालून घेतले, म्हणजे त्याने रंग खूप सुरेख येतो. व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर धुतलेले जे गरे आहेत ते पूर्णपणे घालून घ्यायचे. सर्वच गरे इथे मी घालून घेतले. गरे घातल्यानंतर चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर त्या अगोदर आपल्याला तिखट घालायचं आहे. तर इथे मी 1.5 चम्मचभर तिखट घालून घेतले आहे. तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे गरे तिखटच छान लागतात, त्यामुळे मी थोडेसे तिखट जास्तीचे घातले आहे. चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचे. ते चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही फणसाच्या गऱ्याची भाजी बनवलात नसाल तर कोकणी पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून पहा. व्यवस्थित एकजीव करून घेतले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर अर्धा ग्लास इथे मी पाणी घालून घेते. पाण्याचे प्रमाण थोडेसे कमीच ठेवायचे. लागलेच तर तुम्ही वरून सुद्धा परतला पाणी घालू शकता. पण एकदाच जास्तीचे पाणी तुम्ही घातलात तर गरे जास्तीचे शिजले जातील आणि त्याची चव काही अजिबात चांगली लागणार नाही. व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि यावरती झाकण ठेवायचे आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती 5 मिनिटभर आपण हे छान असे पहिले शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. चम्मचने एकजीव करून घेऊया. तर यामध्ये पाणी आपण घातले होते ते पूर्णपणे आटले गेले आहे आणि आपले गरे अजून शिजले नाही आहेत. थोडेसे कच्चेच वाटत आहेत मला. तर इथे मी हाताने सुद्धा दाखवते. तर थोडेसे कच्चे वाटत आहेत, कारण यामध्ये बीसुद्धा आहे. ती बीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली पाहिजे. त्यामुळे वरून पाण्याचा हबका थोडासा मारून घ्यायचा आणि झाकण ठेवून परतला हे 5 मिनिटभर शिजवून घ्यायचे. 5 मिनिटानंतर परतलं हे पाहते मी. झाकण काढून घेतले आणि परतलं. चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. कढईच्या बुडाला अजिबात हे चिटकलेले नाही आहे. तिथे पाहताय तुम्ही. खरंच सुगंध तर खूपच मस्त आणि खूपच छान असं दरवळत आहे घरभर. या गऱ्यांचा सुगंध खूप मस्त येतो आहे. तर इथे चम्मच रोवून पाहते आतमध्ये. तर व्यवस्थित असे हे गरे शिजले गेले आहेत. आता लगेचच आपण हे गरे सर्व करून घेऊया. तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेते. काय दिसत आहेत मस्त असे आणि खरंच चवीला तर अप्रतिम. तर कोकणामध्ये अशा पद्धतीने हे गऱ्याची भाजी बनवली जाते. फणसाच्या गऱ्याची भाजी बनवली जाते आणि सर्वच जण ही भाजी आवडीने खातात, मागून खातात. एवढी ही चवीला जबरदस्त लागते.
मे महिना सुरू झाला रे झाला की मुंबईकर सर्व गावी जातात आणि फणस तयार झाला की अशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते. तर एकदा नक्कीच तुम्ही ही भाजी बनवून पहा. चवीला जबरदस्त तशीच अप्रतिम लागते. तर तुम्हाला ही फणसाच्या गऱ्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.